सुद्धा आपल्या घरातलं हे असं कोणी करणं शक्यच नाही. कोण असेल? तो बोका, तो ते नक्कीचा काका. मनोहर, आता काय करायचं? फोन करूया. तो सांगणार मला फोनवर की मी चोरी केली म्हणून. ते थोडस असं उकरून काढता येते का बघूया का? बोलला तर बोलला. हे लावायचं काही मी टाकलंय स्पीकरवर. बरोबर. चोरी किया रे ओ बेबी, चोरी किया रे. दिनकर आजच तिजोरी उघडली गेली आणि लगेच त्याचा फोन. काय करावं? म्हणजे याला कळलं की काय मी गाडग्यांच्या तिजोरीतले खऱ्या खड्यांचे पाऊच काढले आणि त्या जागी खोट्या खड्यांचे ठेवले म्हणून? नाही नाही, शक्यच नाही. जाऊ दे, फोन घेऊया म्हणजे कोणाला संशय यायला नको. हॅलो, बोला दिनकरराव, कशी काय आठवण काढली? काय मनोहरराव, बरेच दिवस झाले आपली गाठभेट होत नाहीये आणि गेल्यापासून तुम्ही इकडं फिरकलाच नाही. हो, फिरकलो नाहीये खरं आहे. काय सध्या बिझी आहे ना मी. बरं, ते खडे गेले का विकले? हो, विकले गेले म्हणजे काय, अहो हातोहात. आता पुढची बॅच घ्यायला येईन लवकरच. बरं, विक्रीतले पैसे? नाही, तुम्ही मला म्हणालात ना की आपण पार्टनरशिप करूया म्हणून. तर तुम्ही मला जे 50,000 रुपये दिलेत ना, ती रक्कम मी आगाऊ म्हणून ठेवून घेतली होती. आगाऊ रक्कम घेतली होती? अरे चोरा. हॅलो हॅलो, हो, ऐकतोय मी, ऐकतोय. नाही, बरोबर आहे. म्हणजे विकले गेलेत, पण काय सौदा झालाय, पण रक्कम अजून ताब्यात आलेली नाही ना माझ्या. ती आली की लगेच देतो ना मी. हो, मग मनोहरराव एक काम करा. हो, आपण जो सौदा केला ना तो रद्द करा आणि खडे मला आणून द्या. काय मला ताबडतोब दुसऱ्या क्लायंटला द्यायचे. असं म्हणताय? बर, मी खडे आणून अण्णासाहेबांच्याच हातात देतो, त्यांच्याकडूनच घ्या तुम्ही. हो, धमकी कोणाला देताय? हॅलो हॅलो, मला ऐकू येत नाहीये, मी जरा रेंज मध्ये येतो. हा, हॅलो 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 हॅलो. आजपासून चांगला ऐकायला येत होतं, आता काय झालं? हॅलो, सुधा ताई, काय अशी गेम? कॉल रेकॉर्डच करतो. हॅलो, हा, बोला बोला. बोला काय? आमच्याकडनं खोटे खडे घेतलेत, ते वरती आमच्याच तिजोरीत ठेवलेत आणि आता धमकी कसली देता हो आम्हाला? हॅलो, ऐकताय ना? आमच्याकडे चोरी झाली आहे. त्या तोड्यांचं काय केलं तुम्ही? तोड्यांचं तुम्ही काय केलं आणि आमची तिजोरी तुम्ही कशी उघडली? काय बोलताय वसुधा ताई? मी तिजोरी उघडली आणि तुमच्याकडे चोरी झाली? काय बोलताय? बापरे. आणि वसुधा ताई, मला कशाला गोवताय त्याच्यामध्ये? अहो, मी काय केलंय? मी काहीच केलं नाहीये. मी असं करतो, मी प्रत्यक्ष घाडगे सदनला येतो, आपण समक्षच बोलूया. हा, हे बघा. हॅलो हॅलो, मनोहरराव, हॅलो. हो, बघा ना, बंद केला त्यांनी. तोच आहे, हाच बदमाश आहे. वसुधा, पण ते खडे बद्दल जर अण्णांना माईला कळलं तर काय? इतका हा बदमाश माणूस आहे ना, आगीतनं फोफाड्यात. काय अलगद हातात आले दोघही माझ्या, दिनकरराव आणि वसुधा ताई. कुठल्याही खड्यांपेक्षा मौल्यवान असं रेकॉर्डिंग पडलंय आता माझ्या हातात. कुठेही कसही कधीही वापरू शकेन. हे रेकॉर्डिंग एकदा अण्णासाहेबांच्या कोमल कानांवर पडलं ना की हजारो व्होल्टचा झटका बसेल त्यांना. माईने ताजं लोणचं बनवलंय, ते पण वाढ सगळ्यांना. हो, आणते नाही, आणलंय मी बाळा. ते वाढायचंय, लक्ष द्यायचं, कळलं? हे बघ,
आई हात नाही लावायचा, लांब जायचं, हात लावायचा नाही. काय ग, बघून नाही का ग चालता येत घरात? गरम भांड हातात आहे. बरोबर, तुला बोलून कसं चालेल? या घरात आल्यापासून सगळ्यांना चटके देण्यापलीकडे तू काहीच केलेलं नाहीयेस. आई अगं आता कशाला वाद घालतेस तू? हो का? आईला चटका बसलाय ते दिसत नाहीये? तिच्यासाठी बरी जीप चालते तुझी. आई मी औषध लावू का हाताला? नको, तू लोणचं घ्या. लोणचं भाजी सारखं वाढतात का? कसं ग? दादा, दुकानातल्या तिजोरीतले दागिने सेफ आहेत हे नशीब आपलं. हो, या धक्क्यातनं सावरताच येत नाहीये, काही सुचतच नाही. सुचलं नाही तरी 2 घास खावेच लागणार की नाही? वाढ, सुरुवात करता येईल सगळ्यांना. वाढ. अण्णा जेवले? हो जेवले. आणि माई? बोल ना, सांग. तुझा नवरा विचारतोय काहीतरी, दे की उत्तर. जीजींचे तोडे हरवले, चोरले गेले, सापडत नाहीयेत. ते सापडेपर्यंत मी जेवणार नाही, मी उपाशी राहणार. ही मी मला स्वतःला करून घेतलेली शिक्षा आहे, असं म्हणालेत ना माई? सांग. सांग सांग. नाही पण असं कसं चालणार? माईने असं जेवण सोडून नाही चालणार. हो ना, खरं तर माई खूप उदास आहे. आपल्या सगळ्यांबरोबर जर पानावर बसली ना तर 2 घास खाईल तरी माई. आपण सगळ्यांनी बोलायला पाहिजे माईशी. हे बघ अनंता, फारच खोलवर धक्का बसलाय माईला. आपण सांगून ऐकणाऱ्यातली नाहीये आता ती. नाही म्हणजे बाकी काहीही गेलं असतं ना तरी माई खंबीरपणे उभी राहिली असती, पण जीजींचे तोडे. नाही पण माई उपाशी असताना आपण नाही जेवू शकत. आपण जाऊन बोलूया माईशी, बोलूया तिच्याशी. हे योग्य नाहीये, नाही चालणार असं. हो म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का? चला बोलूया. चला. हो चला, आम्ही बोलतो माईंशी, पण घेऊनच येतो माई. झालं समाधान? झाला? माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस तेव्हाही माई उपाशी राहिल्या. मृदुला भरल्या ताटावरनं उठून गेली. आज माझ्या भरल्या घरात भरल्या ताटावरनं सगळे उठले. कुठला उडकवतेस ग?
इथे माही. माही, चल जेवायला चल. माही प्लीज हट्ट सोड ना, प्लीज. नको. नको. जो हलगर्जीपणा मी जिजींच्या तोड्यांच्या बाबतीत केलाय ना, त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी. घरात दुसरं कोणी चुकलं तर मी शिक्षा देते ना. मी एवढी मोठी चूक माझ्या हातून घडली, माझी मला शिक्षा घ्यायला नको. माई, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. तू स्वतःवर ओढून का घेतेस? चल, तू जेवायला चल. आणि आणि कोणताही राग अन्नावर काढू नये हे तूच सांगतेस ना माई. माई, तू जर जेवायला आली नाहीस ना तर आम्ही कोणीच जेवणार नाही. तू इथे उदास बसायचं, आम्ही तिकडे जेवायचं. हे आम्हाला सहनच होणार नाही माई. चल बघू तू. भरल्या ताटावरून उठून आलात तुम्ही सगळे. हे शिकवलंय मी तुम्हाला. उठा, ताबडतोब उठा आणि जेवायला जा. पूर्ण जेवून या. चला. माई, काय हट्टीपणा करतेस तू? तू जेवणार नाहीस आणि आम्हाला जेवायला सांगतेस. मग आमचा पण हट्ट आहे माई. तू जेवल्याशिवाय आम्ही सुद्धा जेवणार नाही. अजिबात खपवून घेणार नाही. समजलं? अजिबात नाही. आणि जर असा हट्ट केलात तर मी सगळ्यांना शिक्षा देईन. माझं मन राखायचं असेल आणि मला मान द्यायचा असेल ना, तर मुकाट्याने उठा आणि जेवायला जा. समजतंय? माही प्लीज. कुठून ते तोडे त्या दिवशी त्या कुंडीत नेऊन पुरले कोणास ठाऊक. धावत धावत इकडे आणून ठेवायला हवे होते. नाही पण तसेही ते आताही कोणाच्या हाताला लागले नाहीये. काही करून ती कुंडी हस्तगत करायला हवी. पण ती चिकट मांजर अमृता साधी मातीची कुंडी सोडत नाही हातातली. नाहीतर त्याच दिवशी आलेच ते तोडे माझ्या हातात. हरकत नाही. मनोहर पंत, सध्या नशीब चमचमतय तुमचं. लागतील ते तोडेही हातात लागतील. तिजोरी शेवटी मी उघडली आणि माझ्या अगोदर अमृताने. मला फक्त इतकंच कळतंय की तुझ्यावर टाकलेली जबाबदारी तू पूर्णपणे पार पाडलेली नाहीस. मला फक्त इतकंच म्हणायचंय, खडे सुद्धा हिच्याच खोलीत होते आणि किल्ल्या सुद्धा हिच्याच खोलीत होत्या. तू ह्या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली. आणि आता सुद्धा
ही चोरी तुझ्याचमुळे ह्या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतोय. मनमानी आणि बेफिकीर तुझ्या अंगात भरलेलीच आहे आणि आमच्या पत्रात काय पडतं? फक्त मनस्ताप आणि मनस्ताप. मला वाटलं तर काहीतरी शिकशील तू, पण नाही. तुला घाडग्यांची सून या शब्दाचा अर्थच कधी कळलेला नाही. तयार झाल्या का माई काही खायला? सगळं घर नर्वस आहे त्यामध्ये. सगळेच खूप नर्वस आहेत. प्रयत्न केला खूप पण नाही ऐकलं ते. नाही त्यांचा सर्वात लाडका आहे अक्षय. त्यांनी तरीही तुझं ऐकलं नाही म्हणजे मग सगळंच संपलं ना रे. खूप नाराज आहेत माई माझ्यावर. स्वतःवर जास्त नाराज आहे पण ती यावेळी. तिला जोपर्यंत उत्तर मिळत नाही ना ती नाही ऐकणार कोणाचं. आणि तुझी पण काही चूक नाहीये, तुला माहितीये. तू त्यामुळे नाराज होऊ नकोस आणि अशी खचून जाऊ नकोस. सगळं घुमून फिरून माझ्यावरच येतं ना. मी बघतो दगड असेल. एवढा मोठा दगड इतके कुंडे. हा वरची माती काढूया. मातीकडे थांब, वरची काढू. काढ. हात सांभाळा. बघ अजून काढू. अक्षय, अक्षय लवकर चल, माईंना चक्कर आली आहे. अरे या चल. माई प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना, निदान दूध तरी घ्या. नाहीतर मी ज्यूस घेऊन येऊ का तुमच्यासाठी? तो तरी घ्या ना. नका ग मला आग्रह करू. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. माई या वयात झेपणार आहे का हो तब्येतीला तुमच्या हे सगळं? नाही, मला तसं नाही म्हणायचं. पण आता अण्णा सावरले की नाही या धक्क्यातून? गेलेत की नाही पेढीवर? तुम्ही असं उपोषण करताय, उद्या त्याचा त्रास झाला तर आम्ही काय तोंड दाखवायचं अण्णांना? नको ना माई, 2 घास खाऊन घ्या ना. मला काही होत नाहीये. माई माई काय झालं बाबा? ऐकत नाही. माई काय झालंय? बरं वाटते का? हे माई माई आता तुम्ही मला नका समजाव. जीजीने दिलेले तोडे मी नाही सांभाळू शकले. काय उपयोग? माई हे बघ तसं नाहीये. हे बघ आपण तोडे शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि मला पूर्ण खात्री की तोडे सापडतील. माई तोडे महत्वाचे पण तुझ्या पुढे तोड्यांची किंमत नाहीये का आम्हाला? तू प्लीज खाऊन घे. हट्ट करू नकोस ना, खाऊन घे ना. चल. ते सोन्याचे होते म्हणून किमती नव्हते रे. काचेच्या बांगड्या असताना साध्या
तरी मला इतकाच त्रास झाला असता. माही तो फक्त दागिना नव्हता, त्या तोड्यांमध्ये जीजींचा आशीर्वाद होता. माया होती, संस्कार होते आणि माझ्यावरच विश्वास होता. पण आज थोडे गमावून माझ्या जीजींचा आशीर्वाद आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हे सगळं गमावलंय. माई आहो, कळतंय आम्हाला. जशा तुम्हाला जीजी महत्वाच्या होत्या ना, तशाच आम्हाला तुम्ही आहात. नाही आहो, जीजींचा वारसा चालवता आहात तुम्ही. मग तोड्यांपेक्षा तुम्ही महत्वाच्या नाही का? असं तुम्हीच स्वतःला त्रास करून घेतला तर नाही. नका आता कोणी काही बोलू. जातो मी सगळं. मला एक Oh